माझ्या अंजलीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शिराळ्याची भाजी। तर आपण शिराळ्याची भाजी कशी करतात ते पाहूया। ही शिराळी आहे, या शिराळ्याला अजून काय म्हणतात ते मला नाही माहिती, पण मला शिराळी म्हणतात एवढंच माहिती आहे। तर ही शिराळी आपण घ्यायची आणि ह्याची साल आहे ना, ही आपण काढायची। जसं ह्या एका शिराळ्याची मी साल काढली आहे, तर तसं ही दुसऱ्या शिराळ्याची साल काढायची। तर ती पहिला आपण हा शेवट देठ काढायचा, नंतर हा सुरुवातीचा देठ काढायचा, दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ही साल आपण अशी काढत जायची आणि ही साल ना काढायची सगळी। बघा अशी साल एक 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 करून ही साल अशी एक 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 करून काढायची। ही शिराळ्याची आपण साल काढता काढता तुम्हाला एक सांगते की इथे मी ह्याच्यात टाकायला ना बटाटे पण घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि थोडी चण्याची डाळ घेतलेली आहे। ही मी रात्रभर भिजत ठेवलेली। तर हे सगळे जिन्नस आपण या भाजीत टाकणार आहोत आणि भाजी एकदम सुंदर बनते, तुम्ही पाहालच। कांदा, टोमॅटो, बटाट्याची सालं काढून बटाटे असं सगळं आपण आता चिरून घेऊया। जसं या शिराळ्याची सालं काढतोय ना, तसं बटाट्याची सुद्धा सालं काढून घेऊया। आता आपण या शिराळ्याची सालं काढून घेतली। काय काय जण थोडी ठेवतात हिरवसर आणि काय काय जण या शिराळ्याला ना दोडका सुद्धा म्हणतात। तर मी तर शिराळा म्हणते म्हणून मी शिराळा बोलते। तर हे असं कापायचं, कापल्यानंतर आपण याचे तुकडे करायचे। ह्या बिया सगळं घ्यायचं, हे काढायचं नाही। तर आपण हे असे तुकडे करायचे, हे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी या सगळ्या शिराळ्याचे तुकडे करून घेते। करून घेतलेले आहेत बघा, हे शिराळ्याचे हे असे तुकडे करून घेतले। आपण सगळे पाण्यात टाकूया आधी, कारण बटाटे पण मग लाल पडतात ना। बटाटे, शिराळे हे सगळं आपण पाण्यात भिजत घालूया। आणि मग आता पुढची प्रोसेस दाखवते। कढईत मी आता तेल घालते। तेल तापत ठेवलंय, कढीपत्ता घालतोय, कांदा पण घालतोय। कांदा चांगला परतून घेऊया। लसणीच्या 2 पाकळ्या घालतोय। आता आपण टोमॅटो घालतोय। आपला कांदा थोडा चांगला भाजला गेलाय, आपण टोमॅटो घालतोय। एकदम करपवायचा पण नाही कांदा। आणि आता हे टोमॅटो परतल्यावर याच्यात मी आलं लसूणची थोडीशी पेस्ट घालते। ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। आता हे बघा मी हळद घालते, तुम्ही तुमच्या भाजींच्या अंदाजानुसार आणि चवीनुसार घाला। यात मी तिखट घालते आणि हा गरम मसाला घालते। तुमच्याकडे धन्या जिऱ्याची पावडर असेल तर ती सुद्धा टाकली तरी चालेल। आणि चांगलं परतून घ्यायचं। तिखट अंदाजानुसार घालायचं, कारण का माहिती आहे, ही भाजी ना आळते। आपल्याला आता जरी ती खूप जास्त दिसत असली ना तरी फोडणीला घातल्यानंतर ना ती तुम्ही बघालच खूप आळते। आता ह्याच्यात मी चण्याची डाळ घालते। ही बघा चण्याची डाळ भिजवलेली ती घालते। चण्याची डाळ टाकल्यावर थोडं एकदा आपण परतून घेऊया। आणि आता ह्याच्यात मी आपण जी बटाटा आणि शिराळी कापून ठेवलेली ना, ती शिराळी आणि बटाटा मी घालते। हे चांगलं आपण आता परतून घेऊया। आता तुम्ही बघालच थोड्या वेळाने जी अख्खी शिराळी एवढी मोठी मोठी दिसतायत, ती आळून केवढी होतात ती तुम्हाला कळेलच। आता आपण याच्यात मीठ घालूया।
मीठ सुद्धा तुम्ही आत्ता घातलं तरी चालेल किंवा नंतर शिराळी आळल्यानंतर घातलं तरी चालेल. मी आधी थोडंच घालते. थोडं पाणी घालते कारण पाणी सुटतं या भाजीला, म्हणून अगदी शिंपडून असं असं पाणी घालते. जास्त नाही, अगदी थोडंसं खाली चिटकू नये ना भाजी, म्हणून अगदी नावाला थोडंसं पाणी घातलंय. आणि या भाजीला आपोआप पाणी आतून ती आळते तेव्हा सुटतं. आता ह्याच्यावर मी ताट ठेवणार आहे आणि ताटावर थोडंसं पाणी परत ठेवणार आहे. आता हे बघा, मी ताटात पाणी घेतलंय थोडंसं, ते मी याच्यावर ठेवते ताट. आणि भाजी ना सारखं मध्ये मध्ये थोड्या वेळाने येऊन ढवळत राहायची, जेणेकरून म्हणजे ती पूर्ण ती खाली चिकटली नाही पाहिजे आणि एकदम पण त्याचं हे झालं नाही पाहिजे, जेणेकरून ती खाली चिकटली नाही पाहिजे. म्हणून मध्ये येऊन सारखं आपण ताट बाजूला करून ढवळत राहायचं आणि थोडी शिजली का मग मध्ये मध्ये बघायचं. ही बघा, ही आपली भाजी शिजते आहे. अजून बटाटे आणि डाळ काही शिजली नाहीये. मी मग जरा आता हलवून बघितलेली, तर आपली भाजी किती आळली आहे बघा. थोडी अजून आपल्याला ती शिजायला द्यायची आहे. तर आपण परत त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवूया. झाकण ठेवते आणि ह्याच्यावर मी आता थोडंसं पाणी घालणार आहे. झाकणावर मी थोडंसं पाणी घातलंय आणि आता ही परत आपण थोडी शिजायला देऊया. शिजेपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगते की ही आपण भाजीची जी सालं काढून घेतली आहे, म्हणजे शिराळ्याची जी ही सालं काढून घेतली आहेत, त्याला बघा ह्या शिरा असतात. या शिरा तुम्हाला दिसत आहेत ना, म्हणून या भाजीला शिराळी म्हणतात. कोण कोण दोडका पण म्हणतं. पण याला दुसरी ह्याचीच जात असते, दुसरी भाजीची एका, ती सेम ह्याच भाजीसारखी दिसते पण त्याला शिरा नसतात. त्या ती प्लेन असते, फक्त दिसायला अशीच असते या भाजीसारखी, पण त्याला शिरा नसल्यामुळे त्याला घोसाळी म्हणतात. तर हा दोन भाज्यांमधला फरक आहे. ही शिराळ्याची जी साल आहे, ह्या ज्या मी साली काढल्या आहेत, ह्या चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेली होती भाजी, त्याच्या ज्या साली मी काढून घेतलेल्या आहेत. तर ह्या साली पण चांगल्या धुतलेल्या आहेत. ह्याची मी चटणी करणार आहे. तर मी ह्या चटणीची रेसिपी तुम्हाला नंतर दाखवीन, नंतरच्या व्हिडिओत दाखवीन. तर ह्या सालींची पण चटणी करता येते आणि ती खूप छान लागते. ही साल कडू नाही आहे. तुम्ही थोडंसं होतं खाऊन बघायची, पण ही साल कडू नसते शक्यतो, त्याच्यामुळे ह्या सालीची चटणी छान होते. हे बघा, आता आपण भाजीवरचं ताट काढतोय आणि भाजी बघूया आपण. सुंदर वास येतो, एकदम मस्त छान अप्रतिम. पटकन होणारी आहे ही, झटपट आपली साध्या सिंपल पद्धतीत. आणि हे बघा, शिराळी किती आळली आहेत बघा, केवढी होती आणि केवढी छोटी झाली आहेत बघा. तर बटाटा शिजला का बघूया. थोडा शिजायला हवाय, थोडासा शिजलाय पण थोडा शिजायला हवाय. आणि चण्याची डाळ सुद्धा शिजलीच आहे. थोडंसं आपण अजून थोडं 2-3 मिनिटं ठेवूया, जास्त नको, कारण शिजत आली आहे भाजी. तर परत मी झाकण ठेवते याच्यावर. तर हे बघा, भाजी आपली आता शिजत आलेली आहे आणि शिजलीच आहे, शिजत आलेली नाही, शिजलीच आहे. आता आपली भाजी शिजली आहे. तर आता ह्याच्यात मी थोडी कोथिंबीर घालते. आणि हे बघा, खोबरं पण आहे, ते खोबरं पण मी घालते. खोबरं आणि कोथिंबीर घातल्याने ना छान येते चव, अजून भाजीला मस्त येते चव, खूप छान होते. आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्हाला जरा भाजीत खोबरं हे लागतंच. ऑप्शन आहे, तुम्हाला नाही टाकायचं असलं नाही टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही. टाकल्यावर जरा चव अजून वाढते आणि भाजी सुद्धा वाढते. तुम्हाला सुकी ठेवायची असेल तर तुम्ही सुकी ठेवू शकता. जर तुम्हाला थोडीशी अशी घट्ट पाणीदार ठेवायची असेल, थपथपीत ठेवायची असेल, तरी तुम्ही ती ओलसर ठेवू शकता. बघा, मस्त झाली आहे भाजी. आता जी ही शिराळी आहे ती पण मस्त शिजलेली आहे. खूप गरम आहे म्हणून ही बघा नरम आहे झालेली आहे. आपले बटाटा, चण्याची डाळ पण मगाशी दाखवली तुम्हाला, सुंदर शिजलेली आणि शिराळी अख्खीच्या अख्खी आहेत आणि मस्त नरम झालेली आहे.
ज्याला नाही आवडणार ना तो सुद्धा खाईल जर तुम्ही अशा रीतीने बनवलात ना. खूप सुंदर लागेल भाजी तुम्हाला. अशा रीतीने ही भाजी बनवून बघा आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.